मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डेफोडिल स्कूल आणि कौशल्या देवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या आषाढी पालखी सोहळा यंदा देखील मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलाय। गेल्या 24 वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदा देखील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अविस्मरणीय ठरली आहे। शाळेपासून संत शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरापर्यंत काढण्यात आलेल्या पालखी दिंडीमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये टाळ, मृदुंग आणि भगवे ध्वज घेत विठ्ठल विठ्ठल नामाचा अखंड गजर करत शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवला। वारकरी वेशभूषेमधील विद्यार्थ्यांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाला। मंदिर परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाचे आकर्षक सादरीकरण, संत गोरोबा काका यांच्या जीवनावरील देखावा तसेच लघुनाट्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली आहे। विद्यार्थ्यांच्या अभिनय, नृत्य आणि सादरीकरणामधनं अध्यात्म, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष BK लगड यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हटलंय की शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक विचार, संस्कार आणि सामाजिक मूल्य रुजावीत यासाठी शाळेमध्ये वर्षभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं। त्यांनी शाळेमधील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि पालकांचे विशेष कौतुक करत शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। तर यावेळी उपस्थित पालकांनी देखील शाळेच्या उपक्रमाचं मोठं कौतुक केलं। आमच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर संस्कार, अध्यात्म आणि भारतीय संस्कृतीची ओळख या उपक्रमामधनं मिळते अशी भावना त्यांनी व्यक्त केली। तर या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदकर सर यांनी केलं। तर आभार प्रदर्शन रुपाली इंगळे मॅडम या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर या उक्तीप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रामधून भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेऊन समस्त वारकरी मंडळी लाखोंच्या संख्येने पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना काही दिंड्या पंढरपूरमध्ये पोहोचलेल्या आहेत, तर काही पोहोचत आहेत। परंतु आमच्या तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान शिक्षण संस्थेने शिवाजीराव नागवडे डेफोडिल स्कूल व कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी श्रीगोंदा शहरामध्ये आज जी आषाढी वारी सोहळा दिंडी या ठिकाणी संत शेख मोहम्मद महाराज यांच्या प्रांगणामध्ये आणली व समस्त श्रीगोंदा वासियांचे लक्ष आकर्षून घेतले। त्या सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांना व दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व बालगोपालांना मनापासून धन्यवाद देतो। खरं तर नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल हे अशा प्रकारचा दिंडी सोहळा कार्यक्रम सादर करण्याचं हे त्यांचं आजचं 25वं वर्ष आहे। तब्बल 24 वर्ष ते या दिंडी सोहळ्याचं आयोजन करतायत। खरं तर या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये केवळ शिक्षणच नाही
परंतु सांस्कृतिक ठेवा, संतांचे विचार देखील या ठिकाणी शिकवले जातात. एक सुसंस्कृत अशा प्रकारचा नागरिक घडवण्याचा या संस्थेचा निश्चितच मानस आहे. खरं तर नागवडे कुटुंब हे एक सुसंस्कारित अशा प्रकारचं अध्यात्माला मानणारं कुटुंब आहे व त्यांच्या विचारधारेला समोर ठेवून त्यांच्या विचारधारेशी समरूप होऊन हे विद्यालय आज काम करत आहे. खरं तर या दिंडी सोहळ्यामध्ये श्रीगोंदा शहरातील असंख्य मान्यवर, पालक, विद्यार्थी सहभागी झाले व त्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम या ठिकाणी सादर केले. खरं तर संतांना देखील समाजाने कसे सोडले नाही, जेणे संत व्हावे जग बोलणे सोसावे या उक्तीप्रमाणे संतांना देखील समाजाने जो त्रास दिला त्याचं दृश्य स्वरूपामध्ये या ठिकाणी नाटुकलेच्या स्वरूपामध्ये या विद्यालयातील मुलामुलींनी जो कार्यक्रम सादर केला, संत गोरोबा काकांचा देखावा देखील यांनी या ठिकाणी सादर केला. चिखल तुडवत असताना संत गोरोबा काकांनी स्वतःचे मूल देखील तुडवले आणि पुन्हा विठ्ठल रूपाने ते कसे जिवंत केले याचा देखावा मुलींनी या ठिकाणी सादर केला. लेझिमानं तर या ठिकाणी सर्वांचं लक्ष केंद्रित केलं. अशा प्रकारचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम घेऊन हा दिंडी सोहळा एक आकर्षक अशा पद्धतीनं सांस्कृतिक ठेवा आहे. या संत शेख मोहम्मद महाराजांच्या प्रांगणामध्ये या श्रीगोंदा नगरीमध्ये, श्रीगोंदा नगरी ही खरं तर संतांची पावनभूमी आहे आणि या पावनभूमीमध्ये हा एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि एक जतन करण्यासारखा सोहळा या मुलामुलींनी सादर केला. मी मनापासून संस्थेच्या वतीनं या सर्व इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि विशेषतः संस्थेचे निरीक्षक गोलांडे सर, त्याप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागोडे यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. Myself, Mrs. Neetu Dulani, principal of Shivajirao Nagode Daffodil School. We have organized a Dindi program. The Dindi program is based on faith, unity, kindness and devotion. Our school doesn't only focus on academics, we always involve the many cultural events. And this event we have involved dance, skit and legend. This gives us to learn the culture and traditional respect culture and tradition. Our school has performed many events over here. The entire thanks goes to our management, teachers, students, and above all our parents who made this program a success event. Thank you. दत्तजी डन. नमस्कार, मी रुपेश काळेवाल, PTA मेंबर आहे शिवाजीराव नागवडे डॅफोडिल्स इंग्लिश मीडियम स्कूल. आज विद्यालयाच्या वतीने जी दिंडी आयोजित केली होती, ती दिंडीचा कार्यक्रम अत्यंत खूप धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये इथं झालेला आहे आणि आपल्या श्रीगोंद्याचं जे वैभव आहे धार्मिक आणि सांस्कृतिक, त्याला एकदम साजेसा असा कार्यक्रम झालेला आहे. या विद्यालयाच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक ज्ञानेश्वरांची नाटिका सादर केली आणि विविध गुणदर्शनाचे विद्यार्थ्यांचे कार्यक्रम सादर केले. ते कार्यक्रम अत्यंत उत्तमरित्या सादर झालेले आहेत. या कार्यक्रमासाठी विशेष करून विद्यालयाचे गोलांडे सर, मुख्याध्यापिका नीतू मॅडम आणि त्यांचं सर्व शिक्षक वृंद आणि यांनी खूप मेहनत घेतलेली आणि कष्ट घेतलेले आहे. निश्चितच मी एक पालक म्हणून मला एक खात्री आहे की या विद्यार्थ्यामध्ये आमची मुलं शिकत असताना आमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुण आणि सांस्कृतिक जडणघडण होत आहे, यामध्ये आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. धन्यवाद. तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डॅफोडिल स्कूल आणि कौशल्यदेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडी सोहळ्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांची वेशभूषा केली. त्याचबरोबर टाळ पथक, झेंडा पथक, लेझिम पथक, तुळशी पथक अशा पथकामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले. त्याचबरोबर एक विसोबा खेचर यांच्या जीवनावर आधारित एक लघुनाटिका सादर करण्यात आली. या नाटिकेमध्ये असा संदेश देण्यात आला की सर्वांना मदत करावी, गरजूंना मदत करावी, कोणालाही त्रास देऊ नये. त्याबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एक नृत्य सादर करण्यात आले. त्यामध्ये भक्त पुंडलिक आणि संत गोरोबा कुंभार यांच्या जीवनावर आधारित एक नृत्य बसवण्यात आलं व त्यामधून असा संदेश देण्यात आला की आई वडिलांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र दादा नागवडे, सौ अनुराधाताई नागवडे, त्याचबरोबर संस्थेचे निरीक्षक गोलांडे सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका नीतू दुलानी मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले. सुभाष कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.